कारण आर-सी पॅनलचे आर आर हा घरी आहे आणि पी हा पॅनल तिथे अवेलेबल आहे अवेलेबल आहे म्हणजे सतीश पाटील. पाटील. मला वाटतं आता आर-सी पॅनल एस-पी पॅनल होईल. थोड्या दिवसांनी होईल. सतीश पाटील सरांचा पॅनल आपल्याला निश्चित पुढच्या हंगामात पाहायला मिळेल. स्वतः सतीश पाटील सर मुख्य पंचांच्या भूमिकेत संपूर्ण दिवसात आमच्या समेत जुडले. जय गणेश स्पोर्ट्स लाईव्हचे सर्वा CEO मयुरेश्वर मयेकर ते आमच्यासोबत इदगुज करतील. कारण हंगामात आता मला वाटत नाही मयुरेश्वर सर आपला हंगाम पुढे चालेल. कारण अवकाळी पावसाने आपल्याला गारद केले, आपली विकेट घेतली. काय बोलाल याबद्दल? बघूया येणाऱ्या काळात देखील पाऊस थांबेल असं मला वाटतंय. कारण जर एकदा ब्रेक घेतला तर 15 जूनपर्यंत आपला स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतील. नक्कीच जाऊया मॅचकडे. मैदानात साहिल पहिला बॉल, हाफ ट्रॅकर कव्हरच्या वरून देखणा स्ट्रोक साहिल मापर्लेचा, वन बाउन्स सीमा रेषा पार, धावा मिळतील साहिलला 4 चौकार. काळिंजे एक अतिरिक्त खेळाडू पाठवा. बॉलर्स नेम प्लीज. धीरज, गोलंदाजीसाठी धीरज. साहिल हवेत खेळण्याची चूक केले. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचतील का? पण चेंडू चाललाय सीमारेषा पार. साहिलच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. साहिल महापरले फायर. आणखीन एक. हो जबरदस्त प्रयत्न. वा अफलातून ट्राय कालिंजे. मॅचचा काही निर्णय जाऊ दे, पण या भगव्या कलरच्या जर्सीने आम्हाला प्रेमात पडले. त्याचं नाव कळलं तर बरं होईल. स्वराज. वा स्वराज, वा स्वराजसाठी टाळ्या व्हायला पाहिजे संपूर्ण मैदानातून. पोराचे पाय पाळण्यात दिसतात. रिप्ले मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. काय अफलातून फ्लाय मारली होती या छोट्याशा खेळाडूनी. ही हरीश सर तुम्हाला संध्याकाळी ही रील देखील पाहायला मिळेल. नक्कीच एक्झॅक्ट चांगल्या अँगल मध्ये मयुरेश सर ती रील व्हायला पाहिजे. याच दरम्यान चौकार 4 धावा. कल्पेश बेर्डे यांच्याकडून 100 रुपये. स्वराजला ती डाईव्ह मारली होती जबरदस्त. काय साहिलच्या बॅटमध्ये आज फक्त चौकार आणि षटकार. आणखीन एक दिमागदार चौकार या षटकात आल्या. चौकार आणि एक षटकार. धावा झाल्या 24. फटका आता सुदीच्या बॅट मधून सुद्धा देखणा स्ट्रोक. समालोचन कक्षाला दिली सलामी. आरपार सीमापार षटकार.
बॉल आणि मिळतील 4 धावा. ठोक डीजे. आपण डायलॉग ऐकले डीजीच्या माध्यमातून बिग बॉस विनर सीझन 6. याही वेळेस जबरदस्त फलंदाजी. एका बाजूला दुसऱ्या बाजूला सुदेश थांबायला तयार नाही. त्याच्या बॅटमधून षटकार. आलेत आणखीन एक. यावेळेस मात्र हवेत आहे क्षेत्ररक्षक. पाहूया चेंडू खाली आलेत. वा, चांगला झेल टिपलाय कालिंजेसाठी. जबरदस्त झेल. वर नजर राहील कालिंजेच्या. पुढचा बॉल सुचेल 32 साठी.
दुर्वेश आलेत गोलंदाजीला 48 धाबा, 2 विकेट गेलेत लगातार, ते 2 विकेट गेले होते. त्यानंतर सुजलने शेवटच्या हॅट्रिक बॉलवर सिंगल घेतली. नॉन स्ट्राईकला पहिलं षटक घेऊन साहिल मापरले 24 धावांवर आहेत. फुलटॉस, दाबाची संधी आहे, फेकी चांगली होती, बॉल हातात पकडून लावला असता बॉलरने, बाद होते. दुर्वेशकडून चूक घडली. कालपासून सुजल आहे ना झुजताना दिसते, त्यामुळे ओपनिंगला येत होते, आज 4थ्या क्रमांकाला आले. पण बापण प्रीमियर लीग जी गावची होती ती मात्र गाजवली या पठ्ठ्याने. मिस्टर BPL आता त्याला किती काल पुन्हा एकदा साहिल मापरले या स्ट्रोकनी परवाच्या दिवशी 2 वेळेस आऊट झालीत. तरी आज कालही प्रयत्न केला, कालही स्ट्रोक बसला नाही रिव्हर्स, आजही रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. मला वाटतं साहिल आहे ना 5-6 बॉल 2-3 बॉल नंतर त्याला रिव्हर्सला हात जातोय त्याचा. डॉट बॉल आलाय. दुर्वेश, हा चांगला बॉल दुर्वेशचा, यॉर्क लेनचा. डॉट बॉल येथे. काय झालं, हे 2 खेळाडू बापूंची याबद्दलही चर्चा व्हायला पाहिजे. मयुरेश्वर सर, सुजल बात्रे, साहिल मापरले. कारण ज्या ज्या दिवसापासून लीग मॅच श्रीवर्धनमध्ये चालू झाले आहेत ना तेव्हापासून सुजल मात्रे कडे देखील आपण फोकस केलेला आहे. यस, हेलिकॉप्टर षटकार साहिल मापरलेच्या बॅटमधून. गोलंदाजी फलंदाजी करताना, पण तदनंतर व्यावसायिक क्रिकेट खेळताना तो थोडासा फॉर्म गमावताना दिसतोय. काल आज त्याच्याकडून बॅटिंग होत नाहीये. बॅटर कुणाल मैदानात. हाफ ट्रॅकर होता, वा स्लोवर वन फासवलंय जाळ्यात. बॅटर बाद.
स्कोरबोर्ड आहे बघ, त्याच्यावर सगळे आहेत, पॉइंट बिंट कुठला पॉइंट आहे सगळं आहे त्याच्यात. शिकायचं असेल तर त्याला घेऊन बसायला लागेल. आणि फलंदाज बाद आणि डीजे अक्षयला मिळते संधी. स्पर्धेत सुजल नंतर आणखीन एक बॅटर आणि त्याच्यानंतर कौस्तुभ 3 बॅटरला लगातार बाद केलं. 2 षटकात 48 होते मयुरेश्वर सर. आता 61 वर 5 आणि साहिल नॉस्टाकल्याच आहेत. साहिल आता डबल धावणार नाही मला वाटते, त्याच्याकडे स्ट्राईक तो टेबल. कारण हे शेवटचं षटक आहे. उर्वरित 2 चेंडू त्याला मिळतील. पहिल्या 3 बॉलला 3 विकेट गेलेत. कालिंजे चांगली गोलंदाजी अस्मितने केली शेवटच्या षटकात. प्रभावित केलं या कालिंजे संघातील खेळाडूंनी. नविके खेळाडू आहेत पण प्रभावित केलं. स्वराज पवारच्या बाजूला एक आणखीन छोटा खेळाडू आहे मंथन शिगवन. स्वराज पवार हे येत्या खेळातले स्टार खेळाडू आहेत, जे आज फक्त उभे म्हणून आहेत, पण येणाऱ्या काळात जो कॅमेरा आत्ता फिरतोय नंतर देखील फिरताना दिसेल. नक्कीच त्यांच्याकडे आताही स्क्रीनवर दोघंही आहेत, मंथन आणि स्वराज पवार. आणि 12वा खेळाडू पण आमच्यासोबत आहे, अथर्व पवार. हाही तयारीत आहे प्लेइंग 11 मध्ये जागा मिळण्यासाठी. तोही चांगला खेळतो. वा साहिल काय फटका खेळलाय. हाय अँड हँडसम चेंडू चाललाय सीमा रेषा पार. षटकार. अस्मित शेवटचा बॉल. बाईकच्या स्वरूपात एक धाव डिक्लेअर येईल. धावसंख्या 69 विजयासाठी कालिंजेच्या समोर मोठ्या आव्हान आहे. 70 धावा. डीजे अक्षय ठोक.
गणेश स्पोर्टची प्रत्येक ठिकाणी टीम असते, पण याच्यावर आपलं लक्ष असेल त्यावेळेला. नक्की स्वराज पवार लक्ष असेल. विनय विनय जरा मोबाईल आणा ना आमचा. फोटो घेऊ आपण स्वराज सोबत, नंतर कधी मिळेल ना मिळेल. पण स्वराज सोबत आज आम्हाला इच्छा झाली एक फोटो. आज स्वराज आमच्या स्टेटसला इंस्टाग्रामला स्वराज राहील हमखास. स्वराज पवार. येस, स्वराजच्या सोबत पांडुरंग सर, स्वराज, मी. येस, धन्यवाद स्वराज, तुला खूप साऱ्या शुभेच्छा. तुला लवकर बॅटिंग करताना बघायचं आम्हाला. धन्यवाद. चला मॅच सुरू करा सर, विनंती आहे थोडं फास्ट घ्या. बापवन, आपली स्पर्धा आहे लक्षात घ्या. स्पीडअप द्या. हाँ रहीत भाई, वो बुला रहे, देखो बात करो उनसे. क्या है मालूम है, वो सामने वाला टीम रेडी है और आप नहीं आएंगे वो भी नहीं आएंगे, फिर ऐसा नहीं होना. जल्दी करो हा. लावल लावल येतील या विषय. बोलायचं नाही गेलं पैसे देऊन नाही. मग कशाला घ्यायचीच नाही. आता यायचे असेल तर त्यांना मला गुगल पे करा, गेल्या वर्षीचे पण आताचे पण. तरी आणायचं येऊ नका बरं, डायरेक्ट बोला. असल्यावाल्यांचे सगळीकडे. सुंदर असा फटका आणि 4 धावा मिळतील. सारख्या गोलंदाजाला पहिल्याच बॉलला कालिंजीच्या कुणालनी चौकार ठोकलाय. हे पण काही कमी नाही, चांगली संघ हा नक्कीच पाहायला मिळेल. लहान लहान मुलं आहेत कालिंजीचे, पण क्रिकेट खूप चांगलं खेळतात. हाई स्ट्रोक चांगला प्रयत्न होता, बाउन्सर होता सुजलचा. बॅकफुटला आले, स्क्वेअरकटला कट करण्याचा इरादा होता, पण उंची जास्त दिली. सुजलची खासियत आहे, बाउन्स जबरदस्त त्याच्याकडून पाहायला मिळतो. डॉट बॉल आला. यावेळेस परफेक्टली ऑर्कर वेगात टाकला होता चेंडू. ऑन साईडला खेळलाय, एक धाव तर कम्प्लीट केली कुणाल, दुसरी धाव घेतली. नॉस्टेकला धीरज. 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 3 चेंडूमध्ये 6 धावा खर्ची केल्या सुजलनी. धावा करायच्या आहेत. आज अंतिम दिवस आहेत. आमचे व्ह्यूअर्स तुम्ही पाहत असाल तर जय गणेश स्पोर्ट्स लाईव्ह यूट्यूबवर सर्च करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे आम्ही जेव्हा जेव्हा लाईव्ह असू त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन, म्हणजे कोणालाही लिंक मागण्याची गरज पडणार नाही. तुम्हाला जेव्हा जेव्हा आम्ही लाईव्ह आहे त्यावेळेस तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन. त्यामुळे बेल आयकॉन दाबा आणि जय गणेश स्पोर्ट्स लाईव्हला सबस्क्राईब करा. एक चांगलं दर्जाचे चॅनल आपल्याला, स्पोर्ट्स इव्हेंट, बाकी चॅनल आमच्याकडे जय गणेश इव्हेंट चॅनलसुद्धा आहे, त्याच्यावरही धार्मिक कार्यक्रमसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात सर्व धर्माचे. तर त्याही चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जेव्हा जेव्हा काही इव्हेंट असतील, म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह असेल, राजकारण सभा असेल, उरूस असेल, कव्वाली असेल, गॅदरिंग असेल, त्याही वेळेस आम्ही लाईव्ह येत असतो जय गणेश इव्हेंट या नावाने. आणि स्पोर्ट्स असतील तेव्हा जय गणेश स्पोर्ट्स.
येस आमचे मित्र नवीदभाई कर्दमे. नवीदभाई कर्दमे आपण आलायत. आपण अतिथी कक्षामध्ये या अशी विनंती असेल आयोजकाच्या वतीने आणि मी हरीश दिकर सुद्धा तुम्हाला आमंत्रित करतोय या समालोचन कक्षामध्ये. नवीद कर्दमे, साहिल महापौरले दुसऱ्या षटक घेऊन पहिल्या षटकात 8 धावा आल्यात. हा पण डॉट बॉल. डॉट ना, डॉट बॉल. पहिलाच बॉल डॉट साहिलचा. 8 रन. 17 बॉल आता 62 धावा पाहिजेत कालिंजी संघाला. स्लोवर वन पिक केलाय. चांगला स्ट्रोक होता इथे धीरजचा. क्षेत्ररक्षक आहेत, चांगला झेल टिपला इथे बॅटर बाद. व्हाईट बॉल. रिप्ले मध्ये आपण पाहतोय जय गणेश स्पोर्ट्स लाईव्ह वर हा व्हाईट बॉल. 70 धावांचं आव्हान बापूंनी समोर ठेवलं होतं. साहिलने काय फलंदाजी केली. बॅटची काढा. सुजलच्या डोक्याच्या वरून गोशंकी क्षेत्रात एक सिंगल. आज अंतिम दिवस या स्पर्धेचा. नवशक्ती क्रिकेट संघ बापण सुजल बात्रे या बापण प्रीमियर लीग जी गावची झाली 18 तारखेला, त्यामध्ये 100+ धावा केल्या पट्ट्याने, विकेटी घेतली, अष्टपैलू कामगिरी. फायनलचा मॅन ऑफ द मॅचही ठरला. प्रीमियर लीग त्यांनी जिंकली. द बॉल द्रविड 11 टीमनी काका पुतण्याच्या जोडीने कमाल केली. पांडुरंग बात्रे आणि सुजल संदीप बात्रे. तर त्यांचे वडीलही कमी नाही. संदीप बात्रे तात्या फायटर्स रनरअप ठरले सिनियर्स ग्रुपमध्ये बापन प्रीमियर लीग. उत्कृष्ट गोलंदाज ठरले संदीप बात्रे सर. 14 इकडे 15 झाले. काय रे विनय? शेवटचा रन घेतला हो काय? वाईट पण होता एक. नाहीत ते कुणालेला. अडवली आले. आम्हाला जाऊ दे, त्याला ह्याला बोलव.
पाहिजे आहेत आता विजयासाठी. 21 झाले, 49 पाहिजे. जयदीप गोलंदाजी करतायत बापूंसाठी. आर्यन बॅटची काढा, बाद होतात आर्यन सुद्धा. बॅटिंगला आता स्वराज पवार. सुभाष झाबरे यांच्याकडून जयदीप झाबरेला 500 रुपयाचं पारितोषिक. 2-3 विकेट आले होते या मॅच मध्ये. शेवटच्या षटकात 3 विकेट आले. 500 रुपये जयदीप सुभाष झाबरे सरांकडून पारितोषिक आले. जयदीप सुभाष सर आले म्हणजे पारितोषिक येणार, आणि ते पण 500, 1000. एक कॅशमध्ये ATM खुलं केले. फक्त आज बापूंनी कमाल करायचे फायनल डे, मग त्यांच्याकडनं पारितोषिक सुरू राहतील. झाडावर कोण चढलंय पहा. उगाच आपल्या जीवाशी खेळू नका. खाली उतरा आयुष्य, तिकडे लक्ष द्या. साहिल त्याला सांगा. स्टेअर केले हलक्या बॅटनी. जरा बघा सर, प्रदीप सर बघा तिथे, वर चढू नका. व्हाईट बॉल. सुभाष झाबरे सर आपल्या सोबत आहेत. बापूंसाठी
पारितोषिक येत आहेत. जयदीपला पारितोषिक आले. या स्वराज कमालीचा झेलचा प्रयत्न केला होता. बॅटिंग पण पहा, बॅट कनेक्ट करतो या स्वराज पवार. सुभाष सर, या लहान पोरांनी 9वीला असलेल्या पोरांनी उजव्या बाजूला जबरदस्त डाय मारली, पण कॅच झाला नाही, हाताला लागला. पण जॉन्टी रोड सारखा डाय आणि आता शॉट पण पहा, बाद झालाय जरूर स्वराज, पण स्वराज पवारसाठी टाळ्या व्हायला पाहिजे. स्क्रीनवर डीजे